मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात हायकोर्टाने चौकट टाकली, त्यामुळे सरकारच्याही हातात काही नाही। कोर्टाच्या नियमांनुसार आंदोलन झाल्यास हरकत नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। आमच्यासाठी जरांगेंचं आंदोलन राजकीय नाही। काही राजकीय पक्षांकडून जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून फायदा घेण्याचा प्रयत्न, पण त्यांचं नुकसानच होईल। फडणवीसांचा रोख नेमका कुणाकडे याची चर्चा सुरू। जरांगेंची रॅली पुण्यातल्या मंचरमध्ये दाखल, गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही। आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण सुरू, जरांगे बेमुदत उपोषणावर ठाम। मराठा समाजाचे प्रश्न आम्हीच सोडवले आणि पुढेही आम्हीच सोडवणार। मराठा ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। जरांगेंनंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचेही 30 ऑगस्टपासून नागपुरात साखळी उपोषण। जरांगेंसमोर सरकार झुकणार का याकडे आम्ही लक्ष ठेवून गरज पडल्यास मुंबईकडे कूच करणार, तायवाडेंचा इशारा। जुन्नरमध्ये मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू, सतीश देशमुख असं मृत्यू झालेल्या आंदोलकाचं नाव। आंदोलक केसच्या वरडगावमधील असल्याची माहिती। सरकार आधीपासूनच चर्चेसाठी तयार, मनोज जरांगे मुंबईत आल्यावर चर्चा करणार, विखे पाटलांची माहिती। आंदोलनाला एका दिवसाची परवानगी म्हणजे मराठ्यांची चेष्टा, मराठा समाजाचा अपमान करू नका, मागण्या मान्य होईपर्यंत परवानगी द्या, जरांगेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांनी संयमानं शब्दाला जागून जरांगेंच्या मागण्या पूर्ण कराव्यात, फडणवीसांची आंदोलकांनी चर्चा करावी, संजय राऊतांची मागणी। पुन्हा पुन्हा मराठ्यांच्या नाराजीची लाट फडणवीसांविरोधात गेल्यास ती त्यांचं राजकीय करिअर बर्बाद करणारी असेल, जरांगेंचा थेट इशारा। अटी शर्थींचं पालन करून कायदा मोडणार नाही, 20 अटींचं पालन करण्याचं जरांगेंकडून आझाद मैदान पोलिसांना हमीपत्र। आझाद मैदानावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। जरांगेंच्या मोर्चाला भाजपकडून बॅनरमधून प्रत्युत्तर, इतिहास शिव्यांना नाही तर कर्तृत्वाला लक्षात ठेवतो, प्रसाद लाड प्रवीण दरेकरांकडून फडणवीसांच्या समर्थनात बॅनरबाजी। 4 सत्ताधारी आमदारांचा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा, विरोधी पक्षाच्या 3 खासदारांचं आणि 2 आमदारांचं सुद्धा जरांगेंना समर्थन। आम्ही प्रत्येक वर्षी दर्शनाला येतो, यावर्षी राज ठाकरेंकडे काही नवीन लोक पाहिले, कुटुंब एकत्र येत असल्यास चांगली गोष्ट। राज ठाकरेंच्या घरी बाप्पाच्या दर्शनानंतर मुख्यमंत्री शिंदेंचा टोला। मुख्यमंत्री फडणवीस विनोद तावडेंच्या घरी बाप्पा चरणी लीन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नेत्यांच्या घरी जात बाप्पाचं दर्शन। कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळीला जामीन, 18 वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाकडून अरुण गवळीला जामीन मंजूर। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा आदेश पारित, कोल्हापूरला भूसंपादनाच्या आदेशातनं वगळलं, वर्धा ते सांगली जिल्ह्यापर्यंतच्या भूसंपादनाला मान्यता। इंग्रजी शिकलो म्हणून माझ्या हिंदुत्वात काहीही फरक पडला नाही, प्रत्येक भाषेत एक चांगली परंपरा, मग भाषा शिकायला अडचण काय, सरसंघचालक मोहन भागवतांची भूमिका। लालबागच्या राजाच्या दानपेटीतून पहिल्या दिवशी 46 लाखांची रोख रक्कम जमा, राजाच्या चरणी अमेरिकन डॉलर्सचा हार आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांचं कोट्यवधींचं दानर्पण। नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस, मुखेड तालुक्यातल्या लेंडी धरणातनं विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, हसनाळ आणि रावणगावमधील घरांचंही मोठं नुकसान। भंडारामध्ये मुसळधार पाऊस, लाखनीतील समर्थ शाळा जलमय, शाळा परिसरात पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना सुट्टी। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।